आजचा आपला शेवटचा दिवस आहे वर्कशॉपचा. मी 7 तारखेपर्यंत सांगितलं होतं. अं, तर आज आपण हे संपूया. आपण मेरिडियन्स बघत होतो. तर ह्या मेरिडियन्स ज्या आहे, ह्या मेरिडियन्स आपण स्प्लीन पर्यंत पाहिलं. काल आपण स्प्लीन पाहिलं होतं. तर ही स्प्लीन मेरिडियन जी आहे ही छातीपासून ही पायापासून सुरू होते आहे. कारण स्टमक मेरिडियन इथे येऊन संपते. मेरिडियन एक मेरिडियन इथे संपली की लगेच तिची दुसरी जी असते तिच्याशी रिलेटेड ती तिथूनच सुरू होत असते. तर ही स्टमकची मेरिडियन जी आहे ही आपल्या अंगठ्याच्या बाजूचं जे दुसरं बोट आहे तिथे ती संपते. त्याचा शेवटचा बिंदू स्टमक मेरिडियनचा इथे आहे. तर ही लगेच दुसरी जी सुरू होते आहे स्प्लीन, ही अंगठ्यापासून सुरू होते आहे. अंगठ्याचा जो बाहेरचा भाग आहे, बाहेरच्या भागातून हे अशा प्रकारे ही स्प्लीनची मेरिडियन इकडे वरती येते आणि ती येते आपल्या काखेच्या खाली. आपले जे निप्पल्स आहेत त्याच्या बाजूला, मागच्या बाजूला हाताच्या खाली इथे येऊन हा हिचा शेवटचा बिंदू आहे. आणि ही स्टमक मेरिडियन, ही दुसरी ही जी आहे ही स्टमक मेरिडियन आहे. ही डोळ्यापासून सुरू होते आहे. हिचा पहिला बिंदू जो आहे हा डोळ्यापासून आहे. डोळ्यातून ही सुरू होते अशा प्रकारे खाली येऊन ही परत वरती जाते आणि वरतून खाली येऊन ती मानेच्या थ्रू छातीच्या इथून अशी खाली येते आणि ही संपते आहे दुसऱ्या दुसऱ्या बोटामध्ये. आणि म्हणून ही लगेच ही स्टमक मेरिडियन आहे. ही जी आहे ही स्टमकची मेरिडियन आहे. आता ह्याचे हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स तुम्हाला म्हणजे बघायचे. मेरिडियन बघताना काय करायचं, आपल्याला काय करायचं असतं की हे जे पॉइंट्स असतात ह्या पॉइंट्सला हे नंबर आहेत. हा अॅक्यू पॉइंट आहे, ह्याला SP13 नाव दिलेलं आहे. हा जो आहे हा SP11, हा SP10, SP9. तसा हा स्टमकचा ST34, ST38, ST37. तर हे अशा प्रकारे हे स्टमकचे पॉइंट्स आहेत. तर हे पॉइंट्स जे आहेत हे पॉइंट्स ST15 आणि नाभीच्या इथे येतो आहे तो ST25. हा एक महत्वाचा पॉइंट आहे. हा ST25, ST24, ST26 आणि एक 36 जो पॉइंट आहे तो एक महत्वाचा पॉइंट आहे स्टमकचा. हा आपल्या गुडघ्याच्या खाली येतो, बरोबर 4 बोट खाली येतो. हा आणि गुडघं दुखणे वगैरे जे प्रॉब्लेम्स आहेत तर हा ST36 आणि हा ST35 पॉइंट. आणि आता ह्याला लोकल पॉइंट्स म्हणतात. आता समजा माझा गुडघा दुखतो आहे, तर तर इथून किती मेरिडियन्स चालले आहेत, तर ही एक स्टमक मेरिडियन चालली आहे, ही एक स्प्लीन मेरिडियन चालली आहे. तर त्या ह्या गुडघ्याच्या जवळ कोणकोणते पॉइंट्स आहेत, तर हा SP10 आहे, हा SP9 आहे, हा ST35 आहे, ST36 आहे, ST34 आहे. तर हे जे पॉइंट्स आहेत ह्या पॉइंट्सला आपण काय करणार, मटरचे दाणे लावणार. हे तुम्ही ह्या पॉइंट्सला थोडस मसाज करून, पंप करून जर तुम्ही मटरचे दाणे इथे लावले तर तुमचं गुडघा दुखणं जे आहे पूर्णपणे जादूसारखं बंद होऊन जातं. कोणाला सायटिकाचा त्रास असेल, सायटिका पेन जर होत असेल, पायातून समोरच्या बाजूने होत असेल, तर ST मेरिडियन घ्यायची असते. हा इथे कमरेमध्ये हा ST31 जो पॉइंट आहे हा खूप दुखतो बायकांच्या बऱ्याचशा. तर हा ST31 पॉइंट हा आत आपल्या मांडीच्या कमरेच्या मध्ये येतो. तर ह्या पॉइंटला चांगला मसाज करायचा, म्हणजे तुमचं जे इथलं कमरेचं दुखणं आहे ते कमी होतं. तर आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत ते असे पॉइंट्स. हे पॉइंटची नावं ही लगेच हे मेरिडियन शोधायची आणि त्याचा तो पॉइंट कुठे आहे तो बघायचा. हा डोळ्याचा जर प्रॉब्लेम आहे काही, रोज हा पॉइंट प्रेस करायचा, मसाज करायचा. ST1, ST2, ST3, ST4 हे जे पॉइंट्स आहेत, हे पॉइंट्स, हे फेशियल पॉइंट्स जे आहेत हे अतिशय महत्वाचे पॉइंट्स आहेत जे चेहऱ्यावरती येत आहेत. तर हे डोकं दुखीला हा ST8, हा ST8. कोणाचं डोकं दुखत असेल तर हा ST8. कानाचं दुखणं असेल तर हा ST7. अशा प्रकारे हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स आपल्याला घ्यायचे आहेत
तर ती मेरिडियन जी आहे त्या मेरिडियन वरून ते शोधायचे की कोणत्या मेरिडियन वरती तो पॉइंट आहे, तर ते आपल्याला शोधायचं आहे. त्याच्यानंतर ही ही हृदय हार्टची मेरिडियन आहे, ही झाली होती आपली. ही हार्टची मेरिडियन इथून स्टार्ट होते आपल्या काखेतून आणि ती जाते आहे अशा प्रकारे करंगळीच्या जे आपलं नख आहे तिथे जाऊन ती संपते. आणि इथून लगेचच हातातूनच लगेच दुसरी सुरू होते, तर ती म्हणजे ही लार्ज इंटेस्टाईन, ही हृदयाची मेरिडियन आहे. ही इथून सुरू झाली, इथे संपली. मग हातातूनच मग दुसरी सुरू होणार त्याच्याशी रिलेटेड, लंग्स हार्टशी रिलेटेड लार्ज इंटेस्टाईन, ती सुरू होते. आपलं जे पहिलं बोट आहे इंडेक्स फिंगर जे आहे त्याचा अंगठ्याकडचा जो भाग आहे तिथून ती सुरू होते. आणि ह्याचे हे पॉइंट्स अशा प्रकारे ही येऊन संपते आहे नाकाच्या बाजूला. तर ही झाली हार्ट आणि लार्ज इंटेस्टाईन. त्याच्यानंतर ही आहे स्टमक मेरिडियन. हे इथे परत स्टमक आलं. नाही, ही स्मॉल इंटेस्टाईन. स्मॉल इंटेस्टाईन जी आहे ही करंगळीच्या या बाजूने, हार्ट मेरिडियन जी आहे करंगळीच्या आतल्या बाजूने येऊन संपते. तर ही मेरिडियन जी आहे करंगळीच्या बाहेरच्या बाजूने, याचे पॉइंट्स जे आहेत ते बाहेरच्या बाजूने आहेत आणि हाताच्या मागच्या बाजूने ही चालते आहे. तर ही इथून हा तिचा पहिला बिंदू आहे. स्मॉल इंटेस्टाईन आहे ही. स्मॉल इंटेस्टाईन हा हिचा पहिला पॉइंट इथे, दुसरा, तिसरा अशा प्रकारे हे पॉइंट्स आहेत. आणि बऱ्याचशा जणांचं जे पाठीचं मागचं दुखणं जे असतं, कोणाचं शोल्डर पेन असतो, पाठ दुखत असते मागच्या बाजूला, तर हे स्मॉल इंटेस्टाईनचा प्रॉब्लेम असतो. स्मॉल इंटेस्टाईनशी रिलेटेड ते दुखणं असतं. तर हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स आपण जर प्रेस केले, SI12, SI13, SI14, हा जो आहे हा SI9 आहे. हा 9, 10, 11, 12, 13, 14 हे जे पॉइंट्स आहेत हे पॉइंट्स अतिशय महत्वाचे आहेत. ज्यांचे पाठ दुखते आहे त्यांना हे पॉइंट्स मसाज करून द्यायचे. आणि हा कानाजवळ येऊन संपत आहे. तर आपल्या स्मॉल इंटेस्टाईनच्या हा इथे येऊन संपत असल्यामुळे कान दुखत जर असेल तर ह्या पॉइंटला प्रेस करायचा आहे. आणि हा इथे आपला चेहऱ्याचा हा जो उंचवटा आहे तिथे हा दुसरा पॉइंट आहे. आणि हा इथे येऊन संपते आहे ही मेरिडियन. आता ही इथे संपली तर दुसरी मेरिडियन जी आहे ही ट्रिपल वॉर्मर, हिला म्हणतात ट्रिपल वॉर्मर. ही मेरिडियन जी आहे ही ट्रिपल वॉर्मर मेरिडियन जी आहे ही आपल्या शरीराचं टेम्परेचर मेंटेन करत असते. तर टेम्परेचर कधी वाढलं कधी कमी झालं तर ह्या TH, हिला म्हणतात TH. तर ह्या TH मेरिडियनचे वरचे पॉइंट्स घ्यायचे असतात. तर ही आहे ट्रिपल वॉर्मर मेरिडियन. ही हाताचा आपला जो रिंग फिंगर आहे, रिंग फिंगर पासून सुरू होते आहे ही. तर ती अशी रिंग फिंगर पासून पुढे वरती जाते आणि संपते आहे आपल्या कानाच्या समोरच्या भागात. आणि इथे येऊन हा आयब्रो जिथे संपतो, आयब्रोचं जे शेवटचं टोक आहे ह्या शेवटच्या टोकाला येऊन ती संपते आहे. ट्रिपल वॉर्मर जी आहे, ट्रिपल हिटर पण त्याला म्हणतात, ट्रिपल वॉर्मर पण म्हणतात. तर ती इथं अशी येऊन कानाच्या मागून गोल फिरून ती येते आहे आयब्रोचा शेवटचं टोक. आपलं जे आयब्रोचं टोक आहे बघा तुम्ही, आयब्रोचं टोक जर शेवटचा भाग जो आहे त्याला असा प्रेस करा की तिथे दुखतं. कारण की ही आपली शरीराचं टेम्परेचर मेंटेन करत असते ही मेरिडियन जी आहे. आणि इथे दाबलं, आयब्रोच्या इथे दाबलं की बघा दुखणार तुमचं ते भाग दोन्हीकडून. तर ही आहे ट्रिपल हिटर म्हणतात हिला किंवा ट्रिपल वॉर्मर म्हणतात. त्यानंतर ही मेरिडियन आहे ब्लॅडर, आपली युरिनरी ब्लॅडर. ही मेरिडियन सुद्धा फार महत्वाची मेरिडियन, कारण ब्लॅडरमुळे, युरिनरी ब्लॅडरमुळे बरेचसे प्रॉब्लेम्स होत असतात. आपण कारण पाणी कमी पितो, तर पाणी कमी पिल्यामुळे बॉडी फ्लुइड्स आपले कमी होतात. आणि बॉडी फ्लुइड्स म्हणजेच ब्लड कमी होतं, मग किडनीला प्रॉब्लेम होतो. किडनीला रक्त नाही मिळत, मग ती फिल्टर नाही करू शकत किंवा स्टोन्स होतात. तर हे युरिनरी ब्लॅडर पण अतिशय महत्वाची आहे, कारण हे युरिनरी ब्लॅडर मध्ये आपलं ब्लड जे आहे ते प्युरिफिकेशन होऊन तिथे येत असतं. तर ही ब्लॅडर मेरिडियन जी आहे ही इथे येऊन संपते आहे. आणि ती स्टार्ट होते आहे ब्लॅडर मेरिडियन ही आपल्या डोळ्याच्या
च्या आतल्या बाजूने. स्टमक मेरिडियन कुठून स्टार्ट होते? इथे डोळ्याच्या खालचा जो सेंटरचा भाग आहे इथून सुरू होते स्टमक मेरिडियन. आणि ही ब्लॅडर मेरिडियन जी आहे ही सुरू होते आहे आपल्या डोळ्याचा जो मधला भाग, सेंटर इकडचा जो कोपऱ्याचा भाग आहे तिथून, म्हणजे आपल्याला आसू जिथून येतात, ही ब्लॅडर आहे ना, ही पाण्याशी रिलेटेड आहे. तर आपले आसू येणं वगैरे जे आहे हा पहिला पॉइंट आहे. हा दुसरा मग आयब्रोचा आयब्रोचा इकडचा पॉइंट जो आहे स्टार्टिंग पॉइंट, तो ही ब्लॅडरचा दुसरा पॉइंट आहे. मग ही जाते आहे वरती, जाते आहे ही डोक्यावरती जाते. आणि मग डोक्या ही इथे कपाळावरती आली. हा दुसरा, हा तिसरा, चौथा, सहा पर्यंत इथे येत आहे. 4, 5, 6 आणि हे अशा प्रकारे 7, 8, 9 आणि हे मग मागच्या बाजूने 10, 8, 9, 10 हा डोक्याच्या मागे ही ब्लॅडर मेरिडियन चालते आहे. आणि इथून हिचे बायफर्गेशन, इथे दोन भाग होत आहेत. आणि ह्या पाठीचा जो कणा सेंटरचा भाग जो आहे हा ह्याच्या साईडने चालते, ही दोन्ही बाजूने, इकडून पण आणि इकडून पण बायलॅटरल आहे. या बाजूने पण आहे आणि या बाजूने. आता जसे इकडून दोन भाग झालेले आहेत तसेच इकडून दोन भाग आहेत त्याचे, डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. तर हे ब्लॅडर मेरिडियनचे हे 11, 12, 13 ही येथे आहे. इथे 35 पॉइंट्स आहेत. आणि परत ही मेरिडियनचे इथून 41, 36, 36, 37, 38, 39 अशा प्रकारे हे इथे थोडस त्याला वेगळं नॉमेनक्लेचर आहे, त्याच्यामध्ये तुम्ही पडायचं नाही. फक्त इथे आपला पॉइंट नंबर बघायचा, ब्लॅडर नंबर कोणता आहे तो. तर हे जनरली वापरले जातात ते 12, 13, 14, 15. आणि हा हा हे किडनीशी रिलेटेड हे पॉइंट्स आहेत. तर हे पॉइंट्स नेहमी आपले बिघडत असतात, तर यांना सुद्धा नेहमी मसाज करायचा असतो. तर हे पॉइंट्स आहेत. मग ही खाली येते आहे ब्लॅडर मेरिडियन. तर हा जो 36 पॉइंट आहे हा अतिशय महत्वाचा आहे. हा सुद्धा इथे जर एनर्जी आपली ब्लॉक झाली तर आपला पाय दुखतो, मागच्या बाजूने पाय दुखतो, कोणाकोणाचा मागच्या बाजूने पाय दुखतो, कोणाकोणाचा समोरच्या बाजूने पाय दुखतो. तर हा मागच्या बाजूने जर तुमचा पाय दुखत असेल कोणाचा, तर त्याला ब्लॅडर मेरिडियन म्हणजे तिच्यामुळे होत असतं. ब्लॅडरमध्ये एनर्जी इम्बॅलन्स झाल्यामुळे पायाचा मागचा भाग दुखतो. तर हे पायाच्या मागचे जे बिंदू आहेत ब्लॅडरचे, ते बरोबर पकडायचे, म्हणजे असं दाबत 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 यायचं की बरोबर ह्या बिंदूला त्यांचं जर दुखणं असेल तर तो भयंकर दुखतं तो पॉइंट. तर अशा प्रकारे हे बिंदू शोधायचे. तो दुखणारा बिंदू जो असतो तो म्हणजे हा पॉइंट असतो, तो शोधायचा. तर ही ब्लॅडर मेरिडियन जी आहे ही येते करंगळीला येऊन संपते पायाच्या. तर लगेच त्याच्या दुसरी बाजूला निघते ती म्हणजे गॉल ब्लॅडर. गॉल ब्लॅडर मेरिडियन ही दुसऱ्या बोटातून निघते आहे. तर हिचे नंबर्स लक्षात ठेवायचे आहे. GB44 ही शेवटचा पॉइंट आहे ह्याचा. सगळ्यात मोठी मेरिडियन आपल्या शरीरामध्ये आहे तर ती आहे युरिनरी ब्लॅडरची. ह्याचे 67 पॉइंट्स आहेत. सगळ्यात जास्त पॉइंट्स आहेत ते युरिनरी ब्लॅडरचे, 67 पॉइंट्स आहेत. बाकी कोणाचे 11 आहेत, कोणाचे 9 आहेत, कोणाचे आता हिचे 44 आहेत. तर ही सगळ्यात मोठी मेरिडियन आहे. आणि ही गॉल ब्लॅडर सुद्धा मेरिडियन जी आहे, सियाटिकाचा जो त्रास होतो लोकांना, इथे कमरेत दुखणं, कमरेतून दुखणं जातं पायापर्यंत कोणाकोणाचं, तर चालता चालता त्यांचं दुखत असतं, तर त्याला सियाटिकाचा त्रास म्हणतात. तर तो हा पॉइंट त्याला संबंधित असतो त्या दुखण्याशी. तर हे GB29, GB30, ह्या GB31, 32 हे जे पॉइंट्स आहेत हे गॉल ब्लॅडरचे पॉइंट्स. आणि आपला जेव्हा गुडघे दुखी असते त्या गुडघे दुखीमध्ये हा गॉल ब्लॅडरचा 33 आणि 34 सुद्धा पॉइंट घ्यायचा. स्प्लीन, स्टमक, गॉल ब्लॅडर, युरिनरी ब्लॅडर असे सगळ्यांचे पॉइंट्स घेऊन आपल्याला गुडघे दुखी घालवायची असते. तर ह्याला लोकल पॉइंट्स म्हणतात. जिथे दुखतंय त्याच्या जवळचे जे पॉइंट्स असतात त्यांना घेतलं म्हणजे त्यांना लोकल पॉइंट्स म्हणतात. तर हे लोकल पॉइंट्स घ्यायचे असतात तिथले, आणि तिथलं दुखणं घालवायचं असतं. तर ही झाली गॉल ब्लॅडर मेरिडियन. त्याच्यानंतर ही ही तर ब्लॅडर मेरिडियन आहे. नंतर
ही सीव्ही मेरिडियन आहे. हा सीव्ही मेरिडियनचा पॉइंट, हा किडनीचा पॉइंट. आता हे काही महत्वाचे पॉइंट्स आहेत. हे हे किडनीचे पॉइंट्स आहेत. ही किडनी जी आहे, ही शेवटचा किडनीचा पॉइंट जो आहे हा K27, हा इथे येऊन संपत आहे. आणि किडनी तो नदीचा शेवटचा पॉइंट आहे. आणि किडनीचा पायाच्या खाली असतो. पहिला पॉइंट जो आहे तो पायाचा खाली असतो. हे हे जे पॉइंट्स आहेत हे महत्वाचे पॉइंट्स आहेत. हे इथे दाखवलेले सगळ्या सगळ्या मेरिडियनचे पॉइंट्स घेतलेले आहेत. हे जे पॉइंट्स आहेत हे सगळ्या मेरिडियनचे पॉइंट्स घेतलेले आहेत. किडनीचेच असं नाहीये. हा कुठे ही इथे येऊन एकमेकांना भेटते आहे, तर तो पॉइंट आहे किडनी 15. आणि सीव्ही चा 7 नंबरचा पॉइंट. हे हे इथे दोन मेरिडियन्स येऊन भेटत आहेत. तर इथली एनर्जी कशी असणार? जास्त असणार. आणि ते कुठे आहे? नाभीच्या बरोबर खाली. हा नाभी आहे आणि ह्या नाभीच्या बाजूला असतात ST25. ST25 आणि नाभीच्या इथे हा CV8 चा पॉइंट असतो. नाभीचा हा CV8 चा पॉइंट असतो. बऱ्याच जणांचं पोटाचे जे काही प्रॉब्लेम्स असतात ते नाभी सरकल्यामुळे, नाभी त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतात. कोणाला उलटी होणं, मळमळ होणं, बरेचसे प्रॉब्लेम जे होतात ते नाभीचं एनर्जी डिस्टर्ब झाल्यामुळे होतं. तर नाभीची एनर्जी तुम्हाला बॅलन्स करायची असेल तर हे सगळे जे लोकल पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सला मसाज करावा लागतो. आणि हा CV8 चा जो पॉइंट आहे हा 7 आहे. CV8 हा म्हणजे नाभीचा आपली. तर हे पॉइंट्सला मसाज करायचा असतो. त्यानंतर हे पण काही महत्वाचे पॉइंट्स आहेत, हे दाखवलेले आहेत. तर ही मेरिडियन जी आहे ही गव्हर्निंग व्हेसल. आता ही एक मेरिडियन जी आहे ही सीव्ही मेरिडियन जी आहे त्याला कन्सेप्शन व्हेसल मेरिडियन म्हणतात. ही कन्सेप्शन व्हेसल मेरिडियन जी आहे ही समोरून जाते आहे आपल्या शरीराच्या बरोबर मध्यभागातून समोरून. आणि ही सुरू होते म्हणजे एवढाच भाग दाखवलाय. हा ही जी सुरू होते आहे ती बरोबर आपल्या खालच्या अॅनसचा जो भाग असतो तिथून ती सुरू होते. तो पहिला पॉइंट त्याचा तिथे असतो. आणि मग ही बरोबर मध्येतून जाते आणि ती येऊन थांबते आपल्या ओठांच्या खाली. ओठांच्या खाली ही संपते आहे. आणि तर ही ही जी मेरिडियन आहे ही ह्या दोन मेरिडियन्स महत्वाच्या मेरिडियन्स आहेत. कारण ही मेरिडियन जी आहे ही सगळ्या मेरिडियनला कंट्रोल करत असते. जसं ब्रेन आपल्या पूर्ण शरीराला कंट्रोल करतो तसं ही कन्सेप्शन व्हेसल मेरिडियन जी आहे ही समोरच्या भागातला आपल्या शरीराचा जो समोरचा भाग आहे समोरच्या भागाच्या सगळ्या मेरिडियन्सला ही कंट्रोल करत असते. सीव्ही मेरिडियन. आणि हे आता हा इथले हे काही महत्वाचे अतिशय महत्वाचे पॉइंट्स म्हणजे हे आपल्या दोघी निप्पलच्या मध्ये हा जो पॉइंट आहे CV17. हा जो 17 पॉइंट आहे हा महत्वाचा आहे. आता मी नाभीचा सांगितला तो नाभीचा CV8 चा पॉइंट तो पण महत्वाचा पॉइंट आहे. तर हे ही ही मेरिडियनच महत्वाची असते. आणि तसंच ही जीव्ही मेरिडियन ही पूर्ण पाठीमागचा जो भाग आहे आपला शरीराच्या. आणि त्या पाठीमागच्या ज्या मेरिडियन चालत आहेत इथे कोणकोणत्या मेरिडियन चालतात? स्प्लीन मेरिडियन येते, स्टमक मेरिडियन चालते आहे, युरिनरी ब्लॅडर, किडनी ह्या मागून चालत आहेत. तर ह्या सगळ्या मेरिडियन्सला कंट्रोल करणारी मेरिडियन आहे गव्हर्निंग व्हेसल मेरिडियन, ज्याला जीव्ही मेरिडियन म्हणतात. तर ही ही आहे गव्हर्निंग व्हेसल मेरिडियन. आणि हे गव्हर्निंग व्हेसल मेरिडियनचे पॉइंट्स आहेत. हे पण अॅनस पासूनच इथूनच सगळ्यात खालून सुरुवात होते. GB1 ही पण खालून सगळ्यात खालून आपल्या पाठीच्या कणाच्या खालून सुरुवात होते. GB1 आणि CV1. आणि ही मागच्या बाजूने आणि ही समोरच्या बाजूने आहे. हे दोघी कंट्रोल करणारे आहेत. सी समोरच्या बाजूला कंट्रोल करते CV आणि GB मागच्या बाजूच्या सगळ्या मेरिडियन्सला कंट्रोल करते. त्याच्यानंतरची ही आहे पेरिकार्डियम मेरिडियन. पेरिकार्डियम म्हणजे काय? तर आपल्या हृदयाच्या वरती एक आवरण आहे त्वचेचं. आणि ती त्या त्वचेच्या आवरणालाच म्हणतात पेरिकार्डियम. पेरिकार्डियम पण फार महत्वाचं आहे. ही मेरिडियन पण महत्वाची आहे कारण ही हृदयाच्या वरती आहे. आणि तीच त्या पेरिकार्डियम मुळेच हृदयाचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन हे होऊ शकतं.
तर ही पेरिकार्डियम मेरिडियन आहे. ही मेरिडियन जी आहे ही आपल्या छातीपासून सुरुवात होते आहे. छातीपासून सुरुवात होते आणि ती येते हे बोट आपलं सेकंड नंबरचं जे बोट आहे, मिडल फिंगर जे आहे, त्या मिडल फिंगरच्या आतमध्ये ही मेरिडियन येते आहे. तर ह्याचे फक्त 9च पॉइंट्स आहेत. पेरिकार्डियम मेरिडियनचे फक्त 9च पॉइंट्स आहेत. ही छातीपासून येते आहे आणि समोरच्या बाजूने हाताच्या भागातून ती येते आहे, समोरच्या भागातून, आणि ती येते आपला मिडल फिंगरला येऊन ती संपते. त्याच्यानंतर ही आहे लिव्हर. आपल्या लिव्हरची ही पण महत्वाची मेरिडियन आहे. ही लिव्हरची मेरिडियन जी आहे हिचे फक्त 14च पॉइंट्स आहेत. आणि आता इथून सुरू झाले ना. आता आपण कोणती पाहिली? पेरिकार्डियम. आता पेरिकार्डियम इथून सुरू झाली होती, आता ही इथून संपते आहे. तर ही दुसरी मेरिडियन इथे येऊन ही लिव्हर मेरिडियन जी आहे, ही लिव्हर मेरिडियन पायापासून येऊन ती संपली आहे छातीपर्यंत. आणि छातीपर्यंत इथून संपली की इथून सुरू होते पेरिकार्डियम मेरिडियन. तर अशा प्रकारे एक मेरिडियन जिथे येऊन संपते तिथून दुसरी मेरिडियन सुरू होत असते, तिथूनच दुसरी एनर्जी सुरू होत असते. तर ही लिव्हर मेरिडियन जी आहे ही आपल्या पायाचा जो अंगठा आहे, अंगठ्याचा जो आतला भाग आहे, म्हणजे आपले जे हे बोट आहेत सगळी, त्या बोटाच्या बाजूने आतला जो भाग आहे नखाचा, तिथून हा तिचा पहिला पॉइंट आहे. इथून स्टार्ट होते आहे ती आणि ही येते आपला जो बोन आहे आतलं आतलं जे बोन आहे तिथे हिचे हे असे पॉइंट्स आहेत. आणि अशा प्रकारे वरती येऊन ह्याचे सुद्धा हे सियाटिकाचा पण त्रास होत असतो तो तेव्हा हे पॉइंट्स महत्वाचे असतात. लिव्हर 10, 11, 12, कमरेचं दुखणं वगैरे, चालता येत नाही बऱ्याच जणांना, आखडून आखडून पाय आखडून चालतात, तर त्याचं कारण हे लिव्हरचे पॉइंट्स आहेत. हे 3 लिव्हरचे पॉइंट्स जे आहेत हे एनर्जी तिथे ब्लॉक झालेली असते आणि ती एनर्जी ब्लॉक झालेली असल्यामुळे ते दुखतं, चालू नाही शकत. तर लिव्हरचे हे पॉइंट्स आहेत. तर ही झाली लिव्हरची मेरिडियन. त्याच्यानंतर ही ही एनर्जी, हा, आपले जे ऑर्गन्स आहेत हे ऑर्गन्स आता हृदय हृदय जे आहे, हृदयाची हृदय आणि स्मॉल इंटेस्टाईन ह्या दोघांची पेअर आहे. आता हे नेहमी लक्षात ठेवावं की हृदय आणि स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे स्मॉल इंटेस्टाईन मध्ये काही प्रॉब्लेम झाला तर हृदयाला त्याचा इफेक्ट होणार, हृदयाला काही प्रॉब्लेम झाला तर स्मॉल इंटेस्टाईन वरती इफेक्ट होणार. तर ह्या दोघांची पेअर आहे. आणि ह्याचं भावना काय आहेत तर याचे आहेत हेट आणि इम्पेशन्स, म्हणजे त्या व्यक्तीमध्ये द्वेषाची भावना, हे निगेटिव्ह अस्पेक्ट्स जे असतात. पॉझिटिव्ह अस्पेक्ट्स म्हणजे हृदयाचे लव, प्रेम. त्याच्या हृदय जर चांगलं असलं, हृदय जर तुमचं खुललेलं असलं, हृदय चक्र, तर तुमच्यामध्ये प्रेम भावना उत्पन्न होते. आणि जर तुमचं हृदय ब्लॉक आहे, ब्लॉकेज आहे, ह्या ऑर्गन्स मध्ये, ह्या मेरिडियन मध्ये, एनर्जी मध्ये ब्लॉकेज आहे, तर त्या व्यक्तीमध्ये हेट्रेडपणा जास्त असतो, द्वेषाची भावना जास्त असते आणि त्यांच्यामध्ये पेशन्सची फार कमतरता असते, इम्पेशन्स असतात ते. तर अशा प्रकारे ही त्यांची हे निगेटिव्ह अस्पेक्ट्स आहेत. तर पेशन्स येण्यासाठी आपल्याला काय केलं असलं पाहिजे तर आपली हार्टची मेरिडियन जी आहे तिची एनर्जी चा फ्लो जो आहे तो कंटिन्युअस असला पाहिजे, कुठेही बॅलन्स त्याचा बिघडता कामा नये. अशी जर असेल तर आपलं तो व्यक्तीमध्ये खूप पेशन्स असतात, तो कुठलंही काम करताना तो पेशंटली तो काम करणार. तर हे हृदयाचं झालं. त्याच्यानंतर स्प्लीन आणि स्टमक. स्प्लीन आणि स्टमक जे आहेत हे हे दोघांची पेअर आहे. स्टमक बिघडलं तर स्प्लीन हे डायजेशनची प्रोसेस पूर्ण बघत असतात आपल्या शरीरातलं, तर स्प्लीन आणि स्टमक. तर ह्यांचं अस्पेक्ट्स काय आहे तर वरी, काळजी करणं आणि एन्झायटी. जर तुमच्या यांची एनर्जी बॅलन्स नसेल स्प्लीन आणि स्टमकची, तर ते व्यक्ती जे आहेत ते खूप चिंता करतात, चिंता आणि एन्झायटी, त्यांच्यामध्ये खूप एन्झायटीचा त्रास त्यांना असतो. तर हे स्प्लीनची एनर्जी,
तसेच त्याच्यानंतर लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईनची पेअर असते. लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन दोघं मिळून काम करतात. तर हे लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन यांची एनर्जी जरी बॅलन्स नसेल तर सॅडनेस आणि डिप्रेशन त्या व्यक्तीमध्ये असतो. आणि दुसरी पेअर आहे किडनी आणि युरिनरी ब्लॅडर. हे किडनी आणि युरिनरी ब्लॅडर हा आपल्या जलतत्वाशी हा वायुतत्वाशी संबंधित आहे, लंग्स आणि लार्ज इंटेस्टाईन. आणि हे वायुतत्व जर आपलं बिघडलं तर आपल्याला डिप्रेशन, सॅडनेस ह्या भावना उत्पन्न होतात त्या व्यक्तीमध्ये. आणि त्या घालवायच्या आहेत तर आपल्याला त्याची एनर्जी क्लिअर केली पाहिजे. किडनी आणि ब्लॅडर हे जलतत्वाशी संबंधित आहे, दोघी ऑर्गन्स पूर्ण जलतत्वाला बॅलन्स करत असतात आपल्या शरीरामध्ये. आणि जलतत्व हे फिअर आणि फ्राईट म्हणजे भीतीयुक्त वातावरण जे असतं, एकदम घाबरणे, त्याला फ्राईट म्हणतात. फिअर म्हणजे भीती. तर हे जे आहे हे त्या व्यक्तीमध्ये जास्त असतं, त्यांची एनर्जी बॅलन्स नाहीये, कुठेतरी त्यांचा ब्लॉकेज आहे किडनी आणि ब्लॅडर मध्ये. तर आपण बघितलं की ब्लॅडरची जी मेरिडियन आहे ती सगळ्यात मोठी मेरिडियन आहे युरिनरी ब्लॅडरची. तर हे जलतत्व जे आहे हे आपल्या भावनांना सगळं कंट्रोल करत असतं, कारण ते पाणी आहे, पाणी भावनांना कंट्रोल करतो. तर हे फिअर, भीती. तर भीती घालवायची तर किडनी आणि ब्लॅडर वरती तुम्हाला काम करावं लागेल. लिव्हर आणि गॉल ब्लॅडर, हा लिव्हर जो आहे हे आपल्या शरीरातलं केमिकल फॅक्टरी आहे. सगळं जे काही केमिकल रिॲक्शन्स आपल्या शरीरामध्ये होत असतात त्या सगळ्या लिव्हर आणि गॉल ब्लॅडर ह्या दोघांच्यामुळेच होत असतात. लिव्हर त्याला प्रोसेसिंग करत असतो सगळं. आणि बाईल ज्यूस जो साचतो तो गॉल ब्लॅडर मध्ये साचवला जातो. तर हे आणि टेम्परेचर जे आहे, शरीराचं टेम्परेचर वगैरे जे आहे हे लिव्हर हा सगळ्या ऑर्गन्सशी जोडलेला आहे, कारण इथेच आपले सगळे प्रोसेसिंग होत असते. केमिकल रिॲक्शन सगळ्या ज्या आहेत, जे आपण डायजेशन करतो आहे, रक्त बनत आहे, रक्ताचं प्युरिफिकेशन होत आहे. तर हे सगळ्या जे क्रिया आहेत, ह्या क्रिया हे दोघं मिळून करत असतात, लिव्हर आणि गॉल ब्लॅडर. तर हे टेम्परेचर वाढल्यामुळे अँगर, म्हणजे तुमचं जे अँगर आणि फ्रस्ट्रेशन फ्रस्ट्रेशन एकदम आपण फ्रस्ट्रेट होऊन जातो कुठलंही काम करताना. माणसं सगळ्यात जास्त फ्रस्ट्रेट होतात. तर ते फ्रस्ट्रेट होण्याचं कारण काय आहे, तर तुमची लिव्हरची जी एनर्जी आहे ती जर डाऊन झाली तर फ्रस्ट्रेशन तुमचं वाढतं, अँगर वाढतं. म्हणजे खूप भडकणे, तापणे. त्यानंतर हे काही मी पॉइंट हे आहेत, हे मी तुम्हाला म्हणजे ग्रुपमध्ये टाकलंय हे. तर इथे आपल्या चेहऱ्यावरती जर काही फोडी फुंसी काही झाली, चेहऱ्यावरती काही इथे दिसलं की लगेच समजायचं ह्याचा संबंध कशाशी आहे. इथला हा भाग जो आहे हा स्टमकचा भाग आहे, हा किडनीचा भाग आहे. इथे स्टमकचा आहे, स्प्लीन दोघीकडे असतं ते. असं इथे इथे थोडीशी फुंसी आली, फोड आला की समजून जायचं की इथे लंग्सचा प्रॉब्लेम आहे. लंग्सचा प्रॉब्लेम आहे तर चेहरा आपला चेहरा जो आहे हा सगळ्या बॉडीचं प्रदर्शन करत असतो. तुमचं हार्ट बिघडलं तर तुमच्या नाकावरती काहीतरी वेगळाच फरक पडणार, त्याचा कलर बदलणार. कोलॉन, आपलं हे जे शेवटचा स्टोक आहे आपलं डायजेस्टिव्ह सिस्टीमचं, त्याला कोलॉन म्हणतात ऍनसच्या आधी. तर हे कोलॉन मध्ये जर काही गडबडी झाली तर तुमच्या इथली स्किन थोडीशी वेगळीच दिसणार. हे स्मॉल इंटेस्टाईनचा पार्ट आहे हा. हा रिप्रोडक्टिव्हचा पार्ट आहे. तर ह्याच्यावरूनच समजून जायचं. हा फोटो बघायचा आणि त्या समोरच्या व्यक्तीला आपण म्हणतो ना की समोरच्या व्यक्तीला आपल्याला ओळखता येतं, बघता येतं, तर ते ह्याच्यावरूनच कळतं. इथे जर काही थोडस खराबी झाली असेल स्किन तर लगेच आपलं स्किनच दाखवते काहीतरी तिथे दिसतं, व्हाईट झालेलं, डार्किश झालेलं, किंवा फोड आलेला, फुंसी आलेली. तर हे सगळं शो करतं बाहेरून लावून. तर हा एक फोटो आहे. त्यानंतर हा दुसरा फोटो आहे, तसाच सेमच येतो. हे काही असे हे टाकलेले आहेत की लंग्सचे जे आहेत
त्याचे फंक्शन्स काय आहेत. हे लिव्हरचं, लिव्हर जे आहे, लिव्हर आपल्या डोळ्यामध्ये ओपन होत असतात आणि म्हणून डोळ्याशी संबंधित आहे. लिव्हरचा संबंध आपल्या डोळ्यांशी आहे. लिव्हर मध्ये जर एनर्जी डिस्टर्ब झाली तर लगेच आपल्या डोळ्यांवरती त्याचा इफेक्ट होत असतो. ह्या काही मुद्रा आहेत, सूर्यमुद्रा. ह्या काही मुद्रा आहेत. आणि तसंच आपला जो जसं आपल्या चेहऱ्यामध्ये सगळं पॉइंट्स आहेत, तसेच आपल्या कानामध्ये सुद्धा आपल्या शरीरामध्ये चे सगळे जे पॉइंट्स आहेत, जसे हातामध्ये आहेत आणि पायामध्ये आहेत, तसे सगळे पॉइंट्स जे आहेत आपल्या कानामध्ये आहेत. त्याला ऑरिक्युलर म्हणतात. तर फक्त कानामध्ये पॉइंट्सला ह्या दाबून सुद्धा आजार बरे केले जातात. तर हे जे पॉइंट्स आहेत हे इथे दाखवलेले आहेत. तुम्ही इथे बघायचं कोणता पॉइंट कोणत्या आजाराशी रिलेटेड आहे, कोणत्या ऑर्गनशी रिलेटेड आहे. तुम्हाला जर माहिती आहे तर हा पॉइंट इथे घ्यायचा आणि त्याला प्रेस करायचा, त्याला दाबायचा. त्याचं भरपूर वेळा त्याला पंप केलं की तिथली एनर्जी जी आहे ती एनर्जी बॅलन्स होऊन जाते, रिलीज होते. जास्त झाली असेल तर रिलीज होते, कमी झाली असेल तर ती बॅलन्स होते. तर हे इथे ऑर्गन्स दाखवलेले आहेत. हा पाठीचा कणा आहे, हा हात आहे, हा रिब केज आहे, हा थोरॅसिक एरिया. तर हे जसं बाळ झोप बसलेलं बाळ असतं ना, त्या प्रकारे हे हा भाग आहे. तर हे ऑरिक्युलर म्हणतात याला. आता आपल्याला बघायचं आहे की हे सगळ्या ज्या मेरिडियन्स आपण पाहिल्या, हे सगळं जे आपण पाहिलं, आता ह्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा, ह्याचा उपयोग आपण कसा करणार. हे सगळं मी ग्रुपमध्ये टाकलेलं आहे, तेच तुम्हाला मी सांगते आहे. आता हे काही 60 पॉइंट्स आहेत जे की दिले आहेत तुम्हाला. हा, आता समजा हे लहान मुलांना सर्दी होते. लहान मुलांना सर्दी जी होते ती सर्दी, आता त्यांना मॅग्नेट वगैरे नाही लावू शकत. तर काय करायचं, हा जो लंग्सचा भाग आहे, आता तुम्हाला माहितीये की हा डायफ्राम एरिया आहे. डायफ्रामच्या सॉरी, हा डायफ्रामचा एरिया आहे आणि हा डायफ्रामच्या वरती हे लंग्स असतात आणि ते हार्ट असतं. तर हा जो लंग्सचा जो भाग आहे, ह्या लंग्सच्या भागावरती काय करायचं, चांगलं पंपिंग पंपिंग करायचं. आणि म्हणजे हा जो भाग आहे हा पूर्ण, हा भाग म्हणजे हा इथला हा चेस्टचा पूर्ण भाग आहे. आणि हे नाक जे आहे, हे हे जे नाक जे आहे, हे नाकचं करस्पॉन्डन्स इथे आहे. तर जेव्हा सर्दी होते लहान मुलांना, तेव्हा इथे काळा कलरचा डॉट द्यायचा. आधी इथे मसाज करायचा, मसाज केल्यानंतर इथे ब्लॅक कलरने इथे असा स्पॉट काढायचा आणि इथे सुद्धा असं पंप करायचं. आधी त्यांना मसाज करायचा आणि अशा प्रकारे तुम्ही ब्लॅक डॉट्स काढू शकतात. त्यांची सर्दी लगेच निघून जाते. किंवा इथे सीड्स लावायचे. ह्या ठिकाणी काय करायचं, सीड्स लावायचे, काळे बिरे लावायचे किंवा मग मेथीचे दाणे लावायचे. नदीनं ते अजून कसे एक लावायचे? अ, ते कसे लावायचे? सीड्स लावायचे तर ते कसे हा, लावायचे? आता काय करायचं, ही जी पट्टी अरे तुम्ही जॉईन झाला जयाप्रभा मॅम, तुम्हाला जॉईन व्हायला त्रास झाला का. हा जरा हे सुरुवातीला खालची जी लिंक चार आहे, पाच वेळा मी जॉईन. नाही नाही, तुम्ही ते वरच्या लिंकला हा. क्लिक करत असाल. खाली झूमची लिंक आहे, त्या लिंक मध्ये खालची जी लिंक आहे ती झूमची आपली ग्रुपची नाही. जॉईन व्हायची लिंक आहे. तुम्ही वरच्या हो लिंकला हो क्लिक हो, करत नाही नाही, असाल. त्याच लिंक.
नाही, त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यामध्ये मेसेज असा येत होता की अजून होस्टनी मीटिंग स्टार्ट नाही केली, असा मेसेज कंटिन्युअस येत होता. असा येत होता. अच्छा हा, पण मग नंतर 4-5 वेळा ट्राय केल्यानंतर झालं. अच्छा अच्छा अच्छा. आता हे कसं करायचं? हम्म. थोडं मी दुसऱ्या याच्याने पण जॉईन होते, थोडं इको होईल. हा, हा, तर तर करायचं करायचं काय? काय? असे मेथी दाणे दिसतंय का? हे पहा, हे हो मेथी हो दाणे, दिसतंय. हे हम्म. असे मेथी दाणे घ्यायचे आणि मोठी पट्टी घ्यायची. माझ्याकडे आता ती डबल टेप नाहीये. अच्छा, टेपच्या ह्याच्यामध्ये ठेवायचे का ते? हा, डबल नाही, टेपचे हा, ते? हं. हा, हा जो टेप आहे ना, हा हा. हा छोटा टेप आहे. ह्याची विड्थ जी आहे ही छोटी आहे, ह्याच्यापेक्षा मोठा हम्म. मिळतो. ह्याच्या बरं. डबल साईज असते त्याची. ती डबल साईज हम्म. आणली ना की काय करायचं, आता हे मेथीचे दाणे आहेत ना, ह्या मेथीच्या दाण्याला असंच्या असं हे करायचं, प्रेस करायचं. आता हे पहा, हे हम्म. असे झाले ना, तर हे चिकटले, हा. पूर्णच पूर्ण आपण काय करायचं, ह्या ठिकाणी असं चिकटवून टाकायचं. अच्छा. हे असं, अशा प्रकारे हा. हे चिटकवायचं. हम्म. आलं हम्म. लक्षात? आणि आता हा. समजा मला मेथीची स्ट्रीप करायची आहे. आता मला ते लावायचं आहे जॉईंट वरती. हे जसं मी आता हे इथे लावलं आहे, हे जॉईंट वरती लावलं आहे. आता अशी जॉईंट वरती जर लावायची असेल, आता माझा गुडघा दुखतोय समजा, हा, तर गुडघा दुखतोय तर मी काय करणार, हे 2 पाय आहेत ना, हे पाय आहेत. हम्म. तर हे गुडघा दुखतोय, तर ह्या 2 जॉईंट वरती हे गुडघा आहे. तर ह्या 2 जॉईंट वरती मला मेथी पट्टी लावायची आहे, गुडघा दुखणं बंद होण्यासाठी. तर काय करायचं, हे जे मेथीचे दाणे आहेत ह्याला एका सरळ रेषेत घ्यायचं, असं पेन्सिलच्या साह्याने किंवा काही पेनच्या साह्याने यांना एका सरळ रेषेमध्ये आणायचे. अशी सरळ रेष बनवून घेतली की हा जो टेप आहे, हा टेप याच्यावरती, आता हे मेथीचे दाणे आहेत, याच्यावरती बरोबर हे असे ठेवायचे आणि त्याच्यावरून असं बोट फिरवायचं की मग हे असं ही स्ट्रीप तयार होते. हम्म. ही स्ट्रीप मग काय करायची, आता गुडघा दुखतो आहे, तर हा माझा गुडघा आहे, तर ह्या गुडघ्याला हे अशा प्रकारे हे लावायचं. हा हम्म. झाला. गुडघे जर दुखत असतील तर हे अशा प्रकारे ही पट्टी इथे लावायची. आणि समजा शोल्डर दुखतोय, आता हा हाताचा भाग आहे आणि हा जो भाग आहे हा शोल्डरचा भाग आहे. तर शोल्डर दुखत आहे, तर हे पूर्ण शोल्डरच्या भागाला काय करायचं, की अशा प्रकारे ही मेथी पट्टी लावायची. हे झालं शोल्डरचं दुखणं जर असेल तर. तर असंच आता ते तुल्यार्थता जी दिलेली आहे, त्या तुल्यार्थताप्रमाणे